हॅलो स्टुडंट्स, तर लास्ट लेक्चरमध्ये पण बघितलं की आर एस कन्फिगरेशन्स कसे असाइन करायचे. CIP रूल वापरायचा, सगळ्या ग्रुपला प्रायोरिटीज असाइन करून ठेवायच्या आणि मग ॲरो ड्रॉ करायचा फ्रॉम 1 to 2 to 3. आणि मग जे ॲरोची डायरेक्शन असेल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज त्याच्यावर आपण ठरवतो की जे कन्फिगरेशन आहे अराउंड द कायरल सेंटर इज आर कन्फिगरेशन ऑर एस कन्फिगरेशन. आणि काही त्याच्यावरती आपण एक्झाम्पल बघितले थोडेफार. मेजॉरिटी ऑफ एक्झाम्पल्स तर तुम्ही MCQ सॉल्व्ह करताना बघणार आहे. आपण इकडे फक्त कन्सेप्च्युअली बघतोय की RS कन्फिगरेशन असाइन कसे करायचे. मग त्याच्यामध्ये आपण काही रूल्स बघितले की ज्यावेळेस लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप असेल टुवर्ड्स द व्हीवर, लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप असेल अवे फ्रॉम द व्हीवर, और लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप असेल इन अ प्लेन ऑफ पेपर, तर त्या कंडिशनमध्ये आर कुणाला म्हणायचं आणि एस कुणाला म्हणायचं किंवा हे डिटरमाइन कसं करायचं ते बघितलं आपण. आता पुढे जाऊयात. याच्या हा लास्ट मॉलिक्यूल आपण बघितलेला की सपोज आपल्याकडे 2s3r एक मॉलिक्यूल आहे, तर त्याची जी मिरर इमेज आहे ती काय असते 2r3s. म्हणजे इकडे जर असेल आपल्याकडे एस कन्फिगरेशन तर मिरर इमेजमध्ये काय होतं ओरिएंटेशन चेंज ना, त्यामुळे आर कन्फिगरेशन. आणि इथे जर असेल आर कन्फिगरेशन तर इकडे काय मिळतं आपल्याला एस कन्फिगरेशन. किंवा असंही असू शकतं की इथे पण आर कन्फिगरेशन आहे, इथे पण आर कन्फिगरेशन आहे. मग याची मिरर इमेज जर बघितली आपण तर इथे एस कन्फिगरेशन असतं आणि इथे पण काय असतं एस. बघूयात अजून आपण जे पुढे आयसोमर्स ड्रॉ करणार आहे त्याच्यामध्ये बघूयात काय होतं. चलो आता इथे काय म्हणलंय बघ, ड्रॉ ऑल स्टेरिओ आयसोमर्स ऑफ 2-bromo-3-chlorobutain. कोण आहे 2-bromo-3-chlorobutain. आता ब्युटेन आहे म्हणजे 4 कार्बन्स 1 2 3 आणि 4 कार्बन. ठीक आहे. आता याच्यामध्ये नंबरिंग करू आपण 1 2 3 आणि 4. 2ला ब्रोमिन अटॅच करायचं आहे 2-bromo, 3ला क्लोरीन अटॅच करायचं आहे 2-bromo-3-chloro. राहिलेले सगळे हायड्रोजन CH3 इथे एक H आणि इथे एक H. हा फॉर्म्युला आपल्याकडे बाळा कुणाचा 2-bromo-3-chlorobutanचा फॉर्म्युला. ओके ठीक आहे. आता 2-chloro-3-bromo-butane आपण ड्रॉ करूयात आधी. चलो तर इथे ड्रॉ करतो मी 3-chloro-2-bromo-butane. बघूयात काय होतं. CH3 CH सेकंड कार्बन, परत CH थर्ड कार्बन आणि अजून कोण CH3. ब्रोमिन आणि 3ला क्लोरीन. चला हे तर आपल्याला माहितीच आहे. हे नॉर्मल नंबरिंग आपलं रेग्युलर. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन. ते झालं 4 कार्बनचं आपल्याकडे कंपाऊंड ब्युटेन आणि त्याच्या सेकंड आणि थर्डला ब्रोमिन आणि क्लोरीन अटॅच. ओके नो प्रॉब्लेम. आता बाळा आपल्याला म्हणलंय ड्रॉ ऑल स्टेरिओ आयसोमर्स. आता हा तर काही सिस्ट्रान्स तर शो करणार नाही ना, हा अल्किन नाहीये किंवा इझेड हा शो करणार नाही किंवा सिन अँटी हा शो करणार नाही. स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये पण टाईप आहेत ना बाळा आपण बघितलेले की स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये असतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम तर शो होऊ शकत नाही. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कुणामध्ये असतं ज्याच्यामध्ये रिस्ट्रिक्टेड मोशन असते बॉन्ड्समध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये पाय बॉन्ड्स आहेत तिकडे असतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम किंवा रिंग सिस्टीम. काही बॉन्ड्स वरती काही बॉन्ड्स खाली त्याच्यामध्ये असू शकतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता आपण बघतोय ओपन चेन कंपाऊंड हे आपले सिंगल बॉन्डवाले, तर याच्यामध्ये काही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाहीये कुठे. मग आता स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये राहिला काय टाईप ऑप्टिकल आयसोमेरिझम. तर याच्यामध्ये बघायचं आपल्याला की हा ऑप्टिकल आयसोमेरिझम शो करेल का. आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम कधी शो करतो ज्यावेळेस मॉलिक्यूल इज नॉन सुपर इम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेज. मॉलिक्यूल त्याच्या मिरर इमेजवरती सुपर इम्पोज होत नसेल तर मॉलिक्यूल असतो कायरल, आणि तो जर कायरल असेल तर तो असतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आता मॉलिक्यूल कायरल आहे का बघायला आपण त्याच्यामध्ये कायरल सेंटर शोधतो, बरोबर, की त्याच्यामध्ये कायरल सेंटर आहे का. आणि कायरल सेंटर म्हणजे असा कार्बन, म्हणजे कार्बन जर असेल तर कायरल सेंटर कार्बनच असेल असं काही गरजेचं नसतं. ते पुढे कळेल आपल्याला MCQ मध्ये. जाऊ देत. आता आपण काय म्हणतो की सपोज कायरल सेंटर कार्बन आहे का ओळखायचंय, तर आपण काय बघतो वेदर दॅट कार्बन इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर अ ग्रुप ऑफ ॲटम्स. तो कार्बन 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप्सला अटॅच आहे का. आता हा जर फर्स्ट कार्बन घेतला आपण तर हा 3H ला अटॅच आहे, त्यामुळे हा तर कायरल असूच शकत नाही, विषयच संपला. सिमिलरली हा पण कायरल असू शकत नाही. कुठले पण 2 ॲटम जरी सेम आले तरी पण तो कायरल नाही असू शकत. आता सेकंड कार्बन बघ, हा सेकंड कार्बन याच्याकडे बघ, हा कुणाला अटॅच आहे CH3.
इकडे हा ग्रुप आहे काय असेल तो, एक ब्रोमीन आणि एक कोण अटॅच आहे, एच. म्हणजे सेकंड कार्बनला चारही बॉन्ड्स डिफरंट आहेत. तर हा जो सेकंड कार्बन आहे इट इज अ कायरल सेंटर. आता इथे हा थर्ड, याच्यामध्ये पण हे कायरल सेंटर आहे का. आता इकडचा बॉन्ड बघ कोणाबरोबर आहे, ह्या ग्रुप बरोबर. हा बॉन्ड सीएल बरोबर, हा बॉन्ड CH3 बरोबर आणि एक बॉन्ड कोणाबरोबर, एच बरोबर. तर आत्ता आपल्याकडे दोन कायरल सेंटर आहेत. हा एक कायरल सेंटर आहे, हा एक कायरल सेंटर आहे, दोन कायरल सेंटर आहेत. आता आम्हाला काय माहिती आहे की मॉलिक्यूलमध्ये जर फक्त एकच कायरल सेंटर असेल, एकच, तर मॉलिक्यूल डेफिनेटली ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो, डेफिनेटली. पण आता मॉलिक्यूलमध्ये जर दोन कायरल सेंटर असतील तर मॉलिक्यूल ऑप्टिकली ऍक्टिव्ह असू पण शकतो आणि नसू पण शकतो. म्हणजे आम्हाला काय बघावं लागेल, वेदर दॅट मॉलिक्यूल इज अ कायरल. दोन कायरल सेंटर तर आहेतच, पण तो कायरल आहे का, म्हणजे तो त्याच्या मिरर इमेजवरती नॉन सुपर इम्पोजेबल आहे का. आणि एखादा मॉलिक्यूल मिररवरती नॉन सुपर इम्पोजेबल असतो कधी, वेन इट डज नॉट पजेस प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री ऑर अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री. तर याच्यामध्ये कुठं प्लेन ऑफ सिमेट्री वगैरे ते येणार नाही, सेंटर ऑफ सिमेट्री येणार नाही, अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री येणार नाही. का आता हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, आम्हाला माहिती आहे. तुम्ही कसं बघायचं, हळूहळू स्ट्रक्चर काढून. चला त्याचं स्ट्रक्चर काढूयात आपण अशा टाईपमध्ये. इथे जसं आहे तसं याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करूयात आपण. चल, कॉपी. आता हे बघ, स्ट्रक्चर तर आपल्याला मनाने काढावी लागतात, कोण काढून नाही देऊ शकत आपल्याला. चलो, तर आता इथे बघ, इथे एक स्ट्रक्चर ड्रॉ करू आपण. ओके, पेस्ट. थोडीशी स्पेस सोडतो वरती खाली आणि आपलं चालू. चलो, आता हे बघ, आता आपण म्हणूयात की हा फर्स्ट कार्बन, सॉरी CH3, नंतर काय CHBr. तर आपण म्हणूयात इकडे एक H आहे, इकडे एक ब्रोमीन आहे, परत खाली HCl, इकडे एक H, इकडे एक Cl आणि अजून काय रे बाळा, अजून CH3 लास्ट. हा CH3 लास्टचा. ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर आपण हे स्ट्रक्चर ड्रॉ केलं आता 2 ब्रोमो 3 क्लोरोब्युटेनचं, 2 ब्रोमो 3 क्लोरोब्युटेनचं. आता बाळा एखादा म्हणेल की नाही सर, मी स्ट्रक्चर ड्रॉ करताना असंही ड्रॉ करू शकलो असतो, एक H इकडे, एक ब्रोमीन इकडे, एक Cl इकडे, एक H इकडे आणि मग CH3 इकडे. करू शकला असतास. हे दोघे एकमेकांचे कोण आहेत, स्टेरिओ आयसोमर्स आहेत. का आता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, पण हे दोघं सेम नाहीये, डिफरंट आहेत. ह्या मॉलिक्युलला उचललं आणि याच्यावरती प्लेस केलं तर मॅच होईल का, नाही मॅच होणार बाळा. CH3 वरती CH3, H वरती H, ब्रोमीन वरती ब्रोमीन, पुढे बघ Cl वरती H पडेल, त्या नॉन सुपर इम्पोजेबल आहेत, पण मिरर इमेजेस नाही आहेत बाळा. का ते डिफरंट मॉलिक्युल्स आहेत, ते नंतर बघू. आत्ता आपण बघूयात की एखाद्याने जर असं स्ट्रक्चर काढलं, ओके, आणि दुसऱ्याने जर, तर त्याला थोडंसं वरती घेतो, इकडे इथे घेतो, नाही तर सगळ्यात बेस्ट. हां, बेस्टच झालं. ह्याला इथे ठेवतो आणि इथे दाखवतो की आम्हाला 2 कायरल सेंटर मिळाली आहेत. हा एक कायरल सेंटर आहे आणि थर्ड कार्बन इट इज ऑल्सो 1 कायरल सेंटर. आणि आता हा जो आहे ह्याला थोडासा घेऊयात आपण इकडे वरती. ओके, ठीक आहे. आता ही अशा टाईपची सिच्युएशन आहे. आणि अजून मला काय लक्षात आलं की सपोज कॉपी आणि इकडे पेस्ट, की नाही बाबा, एखाद्याचं म्हणणं आहे की सर असं नाही, माझ्या डोक्यात थोडंसं अशा टाईपमध्ये येत आहे की थांबा, हे असं CH3 H ब्रोमीन, परत क्लोरीन, इकडे H आणि खाली ॲज इट इज CH3. मग आता सगळ्यात पहिलं तर असं आहे की हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल सेम आहे का डिफरंट आहे. तर म्हणून आपण काय करणार, हा मॉलिक्यूल उचलणार, कॉपी पेस्ट आणि याच्यावरती ठेवायला बघणार. हे बघ, CH3 वरती CH3 मॅच, H वरती H, ब्रोमीन वरती ब्रोमीन आणि खालचा CH3 पण मॅच होतोय. पण H आणि Clचं काय चाललंय बघ, H आणि Cl नाहीत मॅच होत. का असं झालं बाळा,
तर सगळ्यात महत्वाचं तू काय लक्षात ठेवायचं आहे की हे कायरल सेंटर आहे, हे कायरल सेंटर आहे. आणि या दोन मॉलिक्युलमध्ये डिफरन्स काय आहे फक्त की आपण एकाच कायरल सेंटरला Cl आणला इकडे आणि H नेला इकडे. असं जर केलं तर आपल्याला काय मिळतं, आपल्याला काय मिळतं, डिफरंट मॉलिक्यूल. हा, आपण जर असं केलं असतं की Cl इथे आला, CH3 इथे गेला, H इथे आला, तर आपल्याला सेम मॉलिक्यूल मिळाला असता. पण बाळा ह्या दोन मॉलिक्यूलमध्ये डिफरन्स काय की हा Cl आणि H दोघांनीच पोझिशन चेंज केली आहे अक्रॉस कायरल सेंटर. सो दिस टाइप ऑफ एक्सचेंज इज नॉट अलाउड बिकॉज इट गिव्स डिफरंट मॉलिक्यूल. तर आता हा जो मॉलिक्यूल आहे फर्स्ट आणि हा जो मॉलिक्यूल आहे काही असेल तो सेकंड, हे दोघंही सेम नाहीये, डिफरंट आहेत. आणि हे दोघं एकमेकांचे कोण आहेत, स्टेरिओ आयसोमर्स आहेत, स्टेरिओ आयसोमर्स. तो कुठला टाईप आहे स्टेरिओ आयसोमेरिझमचा तो नंतर, का ते मिरर इमेज तर नाही आहेत, का आहेत हे बघ. ह्याला इकडे घेतला कॉपी आणि याच्या शेजारी आणून पेस्ट केला इथे, तर ह्या काही मिरर इमेजेस आहेत का रे, नाही. तुला दिसतंय ClH हे मिरर इमेज आहे, पण वरचा पार्ट मिरर इमेज नाही ना H आणि Br त्या मिरर इमेजेस नाही आहेत. मग आता चला, आपल्याला आता कळलं हे दोन मॉलिक्यूल डिफरंट आहेत, ओके, काही प्रॉब्लेम नाही. मग त्यांचं आपण बघूयात काय करायचं ते नंतर. आत्ता सध्या मी काय करतो, हा जो दुसरा आहे त्याला घेतो आणि थोडासा खाली ओढतो इकडे, जरा खाली ये रे बाबा. हां चला, तर म्हणजे इथे कॉन्सन्ट्रेट करायला मोकळा आपण याच्याकडे. चलो, आता ह्या मॉलिक्यूलचं जरा आपण काय करू, कुंडली काढू सगळी. चला, तर हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे आमच्याकडे, फर्स्ट मॉलिक्यूल. ओके, की जो कोण आहे 2-bromo-3 क्लोरोब्युटेन आहे हा, 2-bromo-3 क्लोरोब्युटेन. आता याची मिरर इमेज घेऊयात. ह्याची मिरर इमेज जर याच्यावरती नॉन सुपर इम्पोजेबल आली तर हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे. चला, तर याची घेऊयात आपण लगेच इथे मिरर इमेज. सॉरी, चला, ओके ओके, चलो मिरर प्लेन. आणि आता पलीकडे काढूयात स्ट्रक्चर, की आपल्याला पलीकडे काय दिसणार आहे. कॉपी, इकडे पेस्ट. ओके, चलो आता ॲटम्स ड्रॉ करूयात. इथून CH3 तर इथे दिसणार CH3. ओके, इथे दिसणार आम्हाला CH3. इथे कोण दिसणार बाळा, ब्रोमीन. इकडे H. ओहो, इकडे दिसणार क्लोरीन, क्लोरीन. आणि इकडे कोण दिसणार H. आणि खाली कोण दिसणार CH3, खाली कोण दिसणार CH3. आता बाळा सगळ्यात महत्वाचं काय की हे दोघं सेम आहेत का डिफरंट आहेत बघायचं. मग आमच्याकडे फंड आहे, हा मॉलिक्यूल उचलायचा, कॉपी पेस्ट आणि याच्यावरती ठेवायला बघायचं. हे बघ मॅच होतंय का, होतंय का मॅच. हा पहिला मॉलिक्यूल आहे, वाटलंच त्याचा कलर चेंज करतो मी मुद्दामून तुला कळावं म्हणून. कलर रेड. चलो, आता हा फर्स्ट मॉलिक्यूल हा शेजारच्या मॉलिक्यूलवरती सुपर इम्पोज होतोय का बघ, नाही होत. एखादा म्हणेल सर 180 डिग्रीनी प्लेन ऑफ पेपरमध्ये फिरवूयात, ते अलाउड असतं ना. चलो, त्याला 180 डिग्रीनी प्लेन ऑफ पेपरमध्ये फिरवला आपण, 180 डिग्री याच्यावरती ठेवला तर मॅच होतंय का बघ. CH3 वरती CH3 मॅच होणार, H वरती H, पण क्लोरीन ब्रोमीन वरती पडतोय आणि ब्रोमीन क्लोरीन वरती पडतोय. पहिला स्ट्रक्चर जर आपण 180 डिग्रीनी फिरवला, हा प्लेन ऑफ पेपरमध्ये 180 डिग्रीनी फिरवला तर सेम मॉलिक्यूल असतो. तर हा 180 डिग्रीनी फिरवला आणि याच्यावरती ठेवायला गेलो तरी पण मॅच होत नाही. का तर हा आणि हे दोघं एकमेकांचे कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. तर हा जो 2 आहे इट इज डिफरंट, इट इज डिफरंट. तर 1 आणि 2 नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर आहेत बाळा. कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. आणि हा वेगळाच आहे, नवीन एक मिळालेला तिसरा आयसोमर, हे अजून भलतंच आहे. हे एक वेगळंच आहे.
तर येतं लक्षात, सुरुवातीला तर आपल्याला हे दोघं मिळाले. आता ह्या दोघांकडे लक्ष दे की ह्या दोघंही एकमेकांच्या कोण आहेत, मिरर इमेजेस, आणि वरून काय आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल. ह्याला उचलला आणि याच्यावरती ठेवला तर एक्झॅक्टली हा मॅच होत नाही, तर हे दोघं आयडेंटिकल नाही, ते डिफरंट आहेत. आणि 1 आणि 2 डिफरंट आणि एकमेकांच्या कोण, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस, तर हे दोघं एकमेकांचे कोण आहेत, इनाइन्शोमर्स. हे दोघं एकमेकांचे कोण आहेत, इनाइन्शोमर्स. याच्यामधला एखादा पार्ट जर डी असेल तर दुसरा पार्ट काय असणार आहे, एल. पार्ट म्हणजे मॉलिक्यूल. हा मॉलिक्यूल डी असेल तर हा मॉलिक्यूल असेल एल. हा मॉलिक्यूल जर एल असेल तर हा मॉलिक्यूल असेल डी. दिस टू आर इनाइन्शोमर्स ऑफ वन अनादर. तर हे दोघं जे आहेत बाळा, हा 1 इट इज इनाइन्शोमर्स. हे दोघंही एकमेकांचे कोण आहेत, इनाइन्शोमर्स, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. हे दोघंही कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. आता इकडे बघूयात, हा जो आहे तो राईट साईडला. आता हे बघ, ह्याला उचलला आणि याच्यावरती ठेवला तर मॅच होणार आहे का, ऑब्विसली नाही. का आता हा कसा मिळालाय आम्हाला, ह्या दोनच ॲटमचा एक्सचेंज झालाय, आणि तसा असेल तर डेफिनेटली हा डिफरंट मॉलिक्यूल आहे. मग आता हे बघ, हा आणि हा मिरर इमेजेस नाही आहेत, पण आयसोमर्स तर आहेत एकमेकांचे. का तर दोघंही सेम नाहीत. ह्याला उचलला आणि याच्यावरती ठेवला तर मॅच होत नाही. आणि वरून हा आणि हा मिरर इमेज पण नाहीये. हा आणि हा मिरर इमेज आहेत, पण कसला, नॉन सुपर इम्पोजेबल. मग त्यांना आपण काय म्हणतो, इनाइन्शोमर्स. पण ज्या वेळेस हा आणि हा एकमेकांच्या मिरर इमेजेसच नाहीयेत, पण स्टेरिओ आयसोमर्स आहेत, तर त्यांना म्हणलं जातं बाळा डाय स्टेरिओमर्स. त्यांना काय म्हणतो आपण, डाय स्टेरिओमर्स. तर हा जो 1 आहे आणि हा 3 एकमेकांचे कोण आहे, डाय स्टेरिओमर्स. हा 2 आणि 3 एकमेकांचे कोण आहे, डाय स्टेरिओमर्स. स्टेरिओ आयसोमर्स, दोज आर नॉट मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. स्टेरिओ आयसोमर्स, दोज आर नॉट मिरर इमेजेस ऑफ वन अनादर, आर नोन ॲज डायस्टेरिओमर्स. खाली मी डेफिनेशन दिली आहे, इकडे बघ, इथे ठेवली आहे बघ. स्टेरिओ आयसोमर्स, दोज आर नॉट मिरर इमेजेस ऑफ इच अदर, आर कॉल्ड ॲज डायस्टेरिओमर्स. तर आत्ता बाळा हे जे आहेत हे दोघं एकमेकांचे कोण आहेत, हा आणि हा डायस्टेरिओमर, किंवा हा आणि हा कोण आहे, डायस्टेरिओमर. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. चलो, तर आता याचं बघूया. आता बाळा, हा आणि याची मिरर इमेज सुपर इम्पोजेबल आहे का नॉन सुपर इम्पोजेबल, चला तर बघूयात. मिरर इथून कॉपी होईल का माझं, म्हणजे कसं वेळ वाचेल. अरे शब्बास, कॉपी पेस्ट. तर मिरर आला आमचा इथे. ओके, स्ट्रक्चर आमचं असलं क्रॉस, कॉपी, इकडे पेस्ट. ओके, आता चला बघूयात की काय काय कोण कोण कुठे कुठे दिसेल. वरती तर CH3 आहे ॲज इट इज, काही चेंज नाही त्याच्यामध्ये. ओके, खाली पण CH3 ॲज इट इज, त्याच्यामध्ये पण काही चेंज नाही. ओके, आता लेफ्ट साईडला ब्रोमीन, राईट साईडला कोण दिसणार, लेफ्ट साईडला दिसला आपल्याला ब्रोमीन, राईट साईडला दिसणार H. इथे लेफ्ट साईडला दिसणार H, राईट साईडला कोण दिसणार, Cl. तर एवढं तर आम्हाला कळतं की मिरर पासून ओहो CH3 CH3, ब्रोमीन ब्रोमीन, H H H H, क्लोरीन क्लोरीन, CH3 CH3, मिरर इमेजेस. आता बाळा ह्या मिरर इमेजेस सुपर इम्पोजेबल आहेत का नॉन सुपर इम्पोजेबल ते चेक करावं लागेल. तर त्यासाठी आपण काय करणार, ह्याला घेणार, कॉपी पेस्ट, कलर रेड. चलो याच्यावरती सुपर इम्पोज करूयात. CH3 एकमेकांवरती मॅच होत आहेत बघ प्लेस करताना, CH3. पण H आणि Br बघ,
किंवा क्लोरीन आणि एच बघ, हे नाहीत मॅच होत. येते लक्षात तुझ्या की हा मॉलिक्यूल मी उचलला आणि याच्यावरती ठेवायला गेलो तर मॅच नाही होत. आता पहिला मॉलिक्यूल आहे तो आपण 180 डिग्रीनी फिरवू शकतो. तर आता बघ, पहिला मॉलिक्यूल मी 180 डिग्रीनी फिरवतोय. फर्स्ट मॉलिक्यूल आहे प्लेन ऑफ पेपरमध्येच 180 डिग्रीनी फिरवतो, ते अलाउड असतं की हा मॉलिक्यूल असा 180 डिग्रीनी फिरवा, किंवा हा मॉलिक्यूल प्लेन ऑफ पेपरमध्येच 180 डिग्रीनी फिरवा. तर मी हा इकडे फिरवतोय 180 डिग्रीनी. मग काय होतंय बघ, तो जर मॉलिक्यूल मी 180 डिग्रीनी फिरवलं तर वरचा CH3 खाली आला, वरचा CH3 खाली आला, इकडे आला ब्रोमीन, इकडे आला H, इकडे आलं क्लोरीन, इकडे आला H आणि वरती आलं CH3. हा मॉलिक्यूल बाळा 180 डिग्रीनी फिरवला आपण, म्हणजे उलटा केला 180 डिग्रीनी, की अशा टाईपमध्ये दिसणार आहे. तुला जर इमॅजिन करता येत नसेल तर बघ, हे फक्त याच्यामध्ये कसं लेटर उलटे दिसतात म्हणून मी तसं फिरवत नाहीये. कॉपी पेस्ट आणि याला 180 डिग्रीनी फिरवला बघ प्लेन ऑफ पेपरमध्येच, तर दिसतंय असं CH3Cl H आणि Br. इमॅजिन करता आलं पाहिजे तुला. ओके, आता हा मॉलिक्यूल आहे तो हा मॉलिक्यूल आहे, हे दोघं सेमच आहेत. 180 डिग्रीनी फिरवून घेतलाय मी. आता आपण हा मॉलिक्यूल उचलला इथून, म्हणजे पहिलाच मॉलिक्यूल, कॉपी पेस्ट, याच्यावरती ठेवायला गेलो, नाही सुपर इम्पोज होत ना कसाच. हे चेक करावं लागतं बाळ आपल्याला, कशामध्ये, मनातल्या मनात, की हे दोघं सुपर इम्पोजेबल आहेत का. तर आम्हाला कळलं की हे दोघं काय, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. हा थर्ड मॉलिक्यूल आणि त्याची ही मिरर इमेज फोर्थ, हे दोघं पण कोण आहेत, इनॅन्शोमर्स, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. हे दोघे एकमेकांचे कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. ओके, तर हे दोघं पण इनॅन्शोमर्स आहेत. चला, ह्यांना पण मी इकडे नावं लिहून घेतो की हे जे दोघं आहेत, हा थर्ड आणि हा फोर्थ, राईट हँड साईडला, दीज आर ऑल्सो नॉन मिरर इमेजेस ऑफ वन अनादर इनॅन्शोमर्स. हे दोघं पण एकमेकांचे कोण आहेत, इनॅन्शोमर्स. हे दोघंही एकमेकांचे इनॅन्शोमर्स आहेत. हे दोघं पण एकमेकांचे कोण आहेत, इनॅन्शोमर्स. पण हा आणि हा ह्या मिरर इमेजेस नाही आहेत, किंवा हा आणि हा ह्या मिरर इमेजेस नाही आहेत, किंवा हा आणि हा मिरर इमेजेस नाही आहेत, किंवा हा आणि हा मिरर इमेजेस नाही आहेत. ते डायस्टेरियोमर्स आहेत. हा आणि हा डायस्टेरियोमर, हा आणि हा डायस्टेरियोमर, किंवा हा आणि हा डायस्टेरियोमर, किंवा हा आणि परत हा डायस्टेरियोमर. तर हे लक्षात ठेवायचं बाळा. हे मी इथे लिहितो आता तुझ्यासाठी, इकडे लिहितो मी. 1 and 2 are non superimposable mirror images of each other. नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ each other. आणि असं जर असेल तर त्यांना आपण काय म्हणतो, दोज आर कॉल्ड ॲज इनॅन्शोमर्स. नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस आर कॉल्ड ॲज इनॅन्शोमर्स. इथे बघ, क्या 1 आणि 2 एकमेकांच्या नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, दोज आर कॉल्ड ॲज इनॅन्शोमर्स. तसं 3 आणि 4 पण कोण आहेत, एकमेकांच्या नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस. 3 आणि 4 3 and 4. Three and 4
1 and 2 तर आहेतच, पण 3 आणि 4 पण काय आहेत एकमेकांच्या. थर्ड अँड फोर्थ आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. आणि अजून काय बाळा मी लिहू शकतो इकडे, अजून मी अशा टाईपमध्ये लिहू शकतो आता. 1 and 3 or 1 and 4 or 2 and 3 or 2 and 4. हे कॉम्बिनेशन्स are stereoisomers of each other but not mirror images. These pairs are called as distereomers. These pairs are called as distereomers. ओके, दिस पेअर्स आर कॉल्ड ॲज डायस्टेरियमर्स. चला, तर आपल्याला तेवढं कळलं की ज्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत त्यांना काय म्हणायचं एकमेकांचे इनॅन्शोमर्स. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस इनॅन्शोमर्स. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल आणि एकमेकांच्या मिरर इमेजेसच नसतील तर मग तर काय म्हणायचं डायस्टेरियमर्स. त्यांना काय म्हणायचं बाळा डायस्टेरियमर्स. ते आपण ड्रॉ केले सगळे आयसोमर्स, स्टेरिओ आयसोमर्स ऑफ 2-ब्रोमो-3-क्लोरो-ब्युटेनचे. आता खरोखरच हे सगळे डिफरंट आहेत का, तर यांचं काय असाइन करून घेऊयात आपण RS कन्फिगरेशन. सगळ्यांना हे जेवढं काढलंय तेवढ्या सगळ्याला आपण RS कन्फिगरेशन असाइन करूयात. चल, हे कॉपी करतो मी इथनं, सगळंच कॉपी करतो एवढं. तू म्हणेल कशासाठी, हे डायस्टेरियमरच्या इथे नेऊन कॉपी करतो ना. आता तिथे तुला मी नवीन काय सांगणार की डायस्टेरियमर कुणाला म्हणायचं. तुला कळलं की आता की डायस्टेरियमर म्हणायचं कुणाला. इथे नेऊन हे सगळं कॉपी करतो. आणि हे घालवतो वरती लिहिलेलं, कारण इनॅन्शोमर आम्हाला आधीच माहिती आहे कुणाला म्हणायचं. परत तेच नको. इथे फक्त डायस्टेरियमरची डेफिनेशन बघतोय आपण की डायस्टेरियमर्स कुणाला म्हणायचं. स्टेरिओ आयसोमर्स दोज आर नॉट मिरर इमेजेस ऑफ ईच अदर आर कॉल्ड ॲज डायस्टेरियमर्स. स्टेरिओ आयसोमर्स दोज आर नॉट मिरर इमेजेस ऑफ वन अनादर आर कॉल्ड ॲज डायस्टेरियमर्स. त्यांना म्हणायचं बाळा डायस्टेरियमर्स. आता याचं नॉमेनक्लेचर करून घेऊयात आपण याच्यामध्ये. चला, आता कसं आहे, जागा कमी आहे, मी एकदम फास्ट नॉमेनक्लेचर करणार आहे. तुला जर ॲब्सोल्यूट कन्फिगरेशनचं नॉमेनक्लेचर कळलं असेल तर हे कळेल की मी काय करतोय ते. आता बघ, एकदम फास्ट करणार आहे मी. इकडे प्रायोरिटीज असाइन करतो. पहिले तर अक्रॉस द कायरल सेंटर प्रायोरिटीज. सगळ्यात पहिलं ते प्रायोरिटी कुणाला मिळणार, ब्रोमिनला. सगळ्यात पहिली जास्त प्रायोरिटी कुणाला मिळणार, ब्रोमिनला. फर्स्ट प्रायोरिटी. ओके, त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी वगैरे कुणाला मिळणार ते नंतर बघू. हा येणार लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप, फोर्थ ग्रुप, लोएस्ट प्रायोरिटी. हे बघ, तुला जर कळत नसेल तर सी, ह्याला कोण अटॅच आहे, ब्रोमिन. ह्याला कोण अटॅच आहे, एच. इकडे कोण अटॅच आहे, सी. आणि इकडे कोण अटॅच आहे, सी. टाय झाला. आता टाय झाला की ह्याला कोण अटॅच आहे, खतरनाक, Cl. ॲटॉमिक नंबर जास्त. ह्याला फक्त कोण अटॅच आहेत, एच. तर एची प्रायोरिटी कमी, प्रायोरिटी जास्त येणार आहे ह्या कार्बनला, फोर्थ म्हणजे हे 1, 2, 3 सॉरी थर्ड कार्बन हा इथला, त्याला येणार जास्त प्रायोरिटी. मग आता सगळ्यात हाय प्रायोरिटीवाला ग्रुप तर ब्रोमिन. नंतर येणार ह्याला सेकंड प्रायोरिटी. मग ह्याला येणार थर्ड प्रायोरिटी. आणि सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटी कोण, हायड्रोजन.
चल तर हा थर्ड प्रायोरिटी ग्रुप आणि हा जो खालचा ग्रुप आहे आमचा इट इज सेकंड प्रायोरिटी ग्रुप. आता आम्ही एक ॲरो ड्रॉ करणार फ्रॉम 1 to 2 to 3. फ्रॉम 1 हे बघ, फ्रॉम 1 to 2 to 3 ॲरो काय येतोय बघ. 1 to 2 to 3 ॲरो आला क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे कोण? आर. पण एच कुठं आहे? हॉरिझॉन्टल लाईनवरती आहे, टुवर्ड्स द व्हीवर. तर आरच्या जागेवरती आम्ही काय म्हणणार? हे एस कन्फिगरेशन आहे, हे एस आहे. ते सगळं मी तिथल्या तिथेच करणार आहे का तर तुला हे सगळं शिकवून झालंय. आता मी एक ॲरो ड्रॉ केला 1 to 2 to 3 ॲरो 1 to 2 to 3 आणि ॲरो काय आला? क्लॉकवाईज. म्हणजे पाहिजे काय? आर. पण आर चालत नाही ना आत्ता, म्हणून कन्फिगरेशन काय येणार आहे? एस. का तर एच टुवर्ड्स द व्हीवर आहे, अवे नाही. त्यामुळे काय म्हणलं? एस कन्फिगरेशन. आता खाली हेच एची कुंडली बघूयात. आता इथल्या कार्बनला बघ कोण अटॅच आहे? क्लोरीन. एच कार्बन. कार्बन. तर सगळ्यात जास्त ॲटॉमिक नंबर कुणाचा आहे? क्लोरीनचा. तर हा येणार फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप. याचा सगळ्यात कमी आहे ॲटॉमिक नंबर, तर हा येणार लास्ट प्रायोरिटी, लोएस्ट प्रायोरिटी 4. आणि ह्या दोघांमध्ये टाय झालाय, हा कार्बन आणि हा कार्बन. तर आता वरच्या कार्बनला खतरनाक अटॅच आहे ब्रोमीन, की ज्याची प्रायोरिटी जास्त आहे. ह्याला फक्त एच अटॅच आहे, तर वरचा कार्बन येणार प्रायोरिटी 2 आणि हा येणार प्रायोरिटी 3. कळलं? चलो, नसलं कळलं तर आधीचे लेक्चर बघ. नसलं कळलं तर मला काय सांगतोस आता? मी अजून काय करणार तुला? चलो आता प्रायोरिटीज असाइन करून घेऊयात. कुठला कलर घेतो? हा घेतो आपला पर्पल. चलो, तर हा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप. ओके. एच म्हणजे लास्ट प्रायोरिटी ग्रुप, 4th. हा वरचा जो कार्बन आहे तो आला थर्ड प्रायोरिटीवाला, 3rd. आणि खालचा कार्बन आहे नाही सेकंड प्रायोरिटीवाला वरचा. हे असं झालं ना. क्लोरीन, एच, इथे पण कार्बन आणि इथे पण कार्बन, पण ह्याला ब्रोमीन अटॅच आहे, त्यामुळे याची प्रायोरिटी जास्त. आता सेकंड, का आता हा 1 आहेच, मग हा सेकंड. तर वरती आहे सेकंड. कसं दिसायचं ते बाळा? सेकंड. आणि खाली जो कार्बन आहे इट इज थर्ड कार्बन. आता 1 to 2 to 3 ॲरो काढणार. हे बघ, हा 1 आहे, हा 2 आहे आणि इकडे 3 आहे. अँटी क्लॉकवाईज चाललंय बघ. 1 to 2 to 3 अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे एस. पण एच परत एकदा कुठे आहे? हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे टुवर्ड्स द व्हीवर. तर रिझल्ट परत चेंज करणार. आम्ही काय म्हणणार? आर. ओके. चल तर ॲरो ड्रॉ करूयात. 1 to 2 to 3. तर ॲरो आला अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे पाहिजे होतं एस, पण आत्ता अलाउड नाही एस लिहायला. आत्ता आम्ही काय म्हणणार? आर. म्हणजे हा जो पहिला आहे त्याचं स्ट्रक्चर काय आलं? पहिला कन्फिगरेशन. हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन खाली. तर सेकंड कार्बनला एस कन्फिगरेशन, थर्ड कार्बनला आर कन्फिगरेशन. सेकंडला एस कन्फिगरेशन आणि थर्ड कार्बनला आर कन्फिगरेशन. आता शेजारची जर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असेल, नॉन सुपर इम्पोजेबल, तर ही काय येणार आहे? 2R 3S. हे येणार 2R 3S. आणि हे काय येणार? 2R 3R किंवा 2S 3S. हे जर असं असेल तर शेजारी मिरर इमेज येणार 2S 3S. असं असेल तर मिरर इमेज येणार 2R 3R. दॅट्स इट. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतील तर ॲब्सोल्यूट कन्फिगरेशन्स येणार आहेत अशी. सगळ्यांची नावं डिफरंट येणार, का तर प्रत्येक मॉलिक्यूल काय डिफरंट. आपल्याला टोटल 4 स्टेरिओ आयसोमर्स मिळाले. 1 2 3 4. त्यातली ही पेअर ऑफ इनॅन्शोमर्स, पेअर ऑफ इनॅन्शोमर्स, पेअर ऑफ डायस्टेरिओमर, पेअर ऑफ डायस्टेरिओमर, पेअर ऑफ डायस्टेरिओमर, पेअर ऑफ डायस्टेरिओमर. चला आता शेजारी पटकन करून घेऊयात आपण नॉमेनक्लेचर ॲब्सोल्यूट कन्फिगरेशनचं. आता मी इकडे जास्त प्रायोरिटीबद्दल बोलणार नाही. फर्स्ट प्रायोरिटी, खालचा कार्बन घेणार सेकंड प्रायोरिटी, वरचा कार्बन घेणार थर्ड प्रायोरिटी आणि हा जो एच आहे लोएस्ट प्रायोरिटी. आणि एच अजून कुठे आहे?
एच बाळा अजून पण कुठे हॉरिझॉन्टल लाईनवरती म्हणजे टुवर्ड्स द व्हीवर, तर रिझल्ट अपोजिट करणार आपण. 1 2 2 2 3 ॲरो ड्रॉ केला, अँटी क्लॉकवाईज आला बघ ह्या वेळेस. 1 2 2 2 3 ॲरो कसा आला, अँटी क्लॉकवाईज. हे बघ 1 2 3 अँटी क्लॉकवाईज. मग हे जर अँटी क्लॉकवाईज आलं तर पाहिजे होतं एस, पण आत्ता एच टुवर्ड्स द व्हीवर आहे तर एस नाही. आता कन्फिगरेशन काय, आर. म्हणजे हे बघ, हे कन्फिगरेशन जर एस आहे तर मिरर इमेजमध्ये काय आलं, आर. सेकंड कार्बनला मिळालं आर. ओके, आता खाली तसंच सेम. हा फर्स्ट प्रायोरिटीवाला आहे, एच लास्ट फोर्थ प्रायोरिटीवाला आहे. हा CH3 थर्ड प्रायोरिटीवाला आहे. आणि वरचा कार्बन सेकंड प्रायोरिटीवाला आहे. वरचा कार्बन, ओ हो सॉरी, वरचा कार्बन काय येणार आहे, सेकंड प्रायोरिटी. सेकंड वरचा कार्बन येणार सेकंड प्रायोरिटी. मग ॲरो जर ड्रॉ केला 1 2 2 3 क्लॉकवाईज आला बघ. 1 2 3 क्लॉकवाईज. क्लॉकवाईज आला आर, त्याला चेंज करणार एस, का तर लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप टुवर्ड्स द व्हीवर आहे, आपल्याला लागतो अवे. तर खाली एस आलं, इकडे आर आहे ते इकडे काय येणार आहे, एस आला. आणि म्हणजे एकदम करेक्ट नॉमेनक्लेचर चाललंय बाळा. नॉमेनक्लेचर कळलं असेल तर. आता ॲरो ड्रॉ करतो 1 2 2 3. तर हा 1 आहे, वरती 2 आहे आणि खाली 3 आहे. तर ॲरो चालू आहे क्लॉकवाईज. ॲरो जर क्लॉकवाईज चालू आहे, कन्फिगरेशन मस्ट बी आर. पण आत्ता नाही अलाउड बाळा असं, का तर एच टुवर्ड्स द व्हीवर आहे, त्यामुळे कन्फिगरेशन काय मिळालं, एस. तर हा जो सेकंड कार्बन आहे त्याला आर कन्फिगरेशन आणि थर्ड कार्बन आहे त्याला एस कन्फिगरेशन. 2R 3S. तर सेकंड मॉलिक्यूल आहे तो आम्हाला कोण मिळाला, 2R 3S. 2R 3S. इकडे बघ 2S 2R 3R 3S. एकमेकांच्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत ह्या. हे दोघंही कोण आहेत, एकमेकांच्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. आणि आता इकडे याच्यामध्ये बघ, आता पटपट, जास्त वेळ नाही आपल्याकडे. ब्रोमीन आहे फर्स्ट प्रायोरिटी, त्याच्यानंतर खालचा जो कार्बन आहे तो येणार सेकंड प्रायोरिटी. हा वरचा कार्बन थर्ड प्रायोरिटी. आणि एच परत एकदा टुवर्ड्स द व्हीवर, लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप 4. ॲरो ड्रॉ करणार 1 2 2 3. तर 1 2 2 3 ॲरो काय आला बघ, 1 2 2 3. 1 2 2 3 1 2 2 3 ॲरो आला क्लॉकवाईज. ॲरो काय आला, क्लॉकवाईज. म्हणजे कन्फिगरेशन काय, आर. पण नाही चालत, आत्ता कन्फिगरेशन काय म्हणणार आपण, एस. का आता अजून पण एच कुठे आहे, हॉरिझॉन्टल लाईनवरती टुवर्ड्स द व्हीवर. तर रिझल्ट आपण चेंज करणार, क्लॉकवाईजला आर असता आपण म्हणणार एस. आता बाळा एस इकडे पण होता, आता खाली एस नाही येणार आहे, हे आर नाही येणार, का ते इथं झालंय ते स्ट्रक्चर एस आर. इथं पण एस आणि आर आलं तर हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल काय येईल, सेमच, डिफरंट येईल. बघ आता लक्ष दे, आधी प्रायोरिटीज तुला असाइन करता आले पाहिजे. त्याच जर तुला नसतील येता येत तर ठीक आहे, काही जास्त करू शकत नाही कोणच, मी तरी काय करणार तुला. तर माझं सांगून झालंय कशा असाइन करायच्या. 1 वरचा कार्बन आहे तो सेकंड प्रायोरिटी, हा खालचा कार्बन थर्ड प्रायोरिटी आणि हा लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे 4. आणि हा परत एकदा कुठे आहे बाळा, टुवर्ड्स द व्हीवर आहे. हा जो लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे 4th, हा टुवर्ड्स द व्हीवर आहे. तर रिझल्ट आपण चेंज करणार. आता ॲरो ड्रॉ करणार 1 2 2 3. हे बघ 1 2 3. हे बघ इथे 1 आहे, 2 आहे आणि खाली 3 आहे. काय आला, क्लॉकवाईजच आला बघ. ॲरो परत एकदा 1 2 3 क्लॉकवाईज. 1 2 3 परत ॲरो आला क्लॉकवाईज. आणि क्लॉकवाईज आला तर आम्ही म्हणतो आर. पण आत्ता नाही चालणार, आत्ता एसच म्हणणार आम्ही. आत्ता एसच म्हणणार, का तर एच कुठे आहे, टुवर्ड्स द व्हीवर, लोएस्ट प्रायोरिटी ग्रुप. तर रिझल्ट चेंज करणार, आरच्या ऐवजी एस. म्हणजे काय आलं, एस आणि खाली पण काय आलं, एस 2S 3S. तर हा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल कोण आहे,
2s 3s. हे RS बऱ्याच जणांना कळत नाही आपल्या इकडे, का तर ते रूल्स वगैरे नीट लावतच नाही. आणि हे कसं, हे गर्दी होती ना एकदम, त्यामुळे त्याचं ते कॉन्सन्ट्रेशन नसतं. कुठला ग्रुप कुठे वगैरे, ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे, जे शांत आहेत, सगळे रूल डोक्यात आहेत, त्यांना हे कळतं RS. ज्याचं काय म्हणत आपण कॉन्सन्ट्रेशन पॉवरच कमी, की नाही बाबा मला कळतच नाही, ब्रोमिनला 1 म्हणायचं, क्लोरीनला काही नाही बाळा, तुला प्रॅक्टिस फक्त वाचवू शकते, बाकी कुणी नाही. मी नाही, कोण नाही, देव आला तरी वाचवू शकत नाही. खाते आपल्यालाच करावं लागतं. महाभारतात सुद्धा युद्ध अर्जुनालाच करावं लागलं, कृष्ण नाही करत. तो फक्त म्हणतो ह्याला मार त्याला मार, थोडीफार मदत करतो. तसंही माझं आहे, थोडीफार मदत करायची तुला सांगून, की कुणाला 1 म्हणायचं, कुणाला 2 म्हणायचं. एच टुवर्ड्स असेल तर रिझल्ट अपोजिट करायचा, बस एवढंच. तो करता आला पाहिजे ना तुला. चल, आता शेजारी येणार 2r 3r, ऑटोमॅटिकच येतच ते तसं. चल आता प्रायोरिटीज असाइन करतो. प्रायोरिटीज मला माहितीच आहेत सगळ्यांच्या. ब्रोमिन 1, खालचा कार्बन आहे 2, वरचा कार्बन 3rd प्रायोरिटी, आणि सगळ्यात लो प्रायोरिटी हायड्रोजनला 4. आता ॲरो ड्रॉ करणार 1 2 2 3. ॲरो कसा आला बघ, अँटी क्लॉकवाईज. 1 2 2 3 ॲरो आला अँटी क्लॉकवाईज. आता अँटी क्लॉकवाईज आलं तर आपल्याला माहिती आहे, कधी पण अँटी क्लॉकवाईज आलं तर असतं काय, एस. पण आत्ता चालणार नाही एस, आत्ता आम्ही काय म्हणणार आर, का आता एच टुवर्ड्स द व्हीवर आहे. आता खाली हा प्रायोरिटी 1 वाला क्लोरीन, हा प्रायोरिटी 4 वाला हायड्रोजन टुवर्ड्स द व्हीवर, म्हणजे रिझल्ट चेंज करायची. हा प्रायोरिटी 2 वाला कार्बन वरती येतो, प्रायोरिटी 2 वाला कार्बन, आणि खाली प्रायोरिटी 3rd वाला कार्बन आहे. आता 1 2 2 3, 1 2 3 अँटी क्लॉकवाईज. परत एकदा 1 2 2 3 अँटी क्लॉकवाईज, आणि रिझल्ट अपोजिट करायचा आहे. तर आता परत एकदा ॲरो जर ड्रॉ केला मी 1 2 2 3, 1 2 2 3, तर ॲरो आला अँटी क्लॉकवाईज, म्हणजे पाहिजे होतं एस, पण आत्ता नाही ना बाळा, आत्ता आर म्हणावं लागेल, का तर रिझल्ट रिव्हर्स करायचा आहे. एच इज टुवर्ड्स द व्हीवर, तर 2 ला पण आर, 3 ला पण आर, तर हे कोण आला 2r 3r, 2r 3r. ते असं बा, ते डायस्टेरियोमर्स आहेत. कोण कोण, 1 आणि 3, 1 आणि 4, 2 आणि 3, 2 आणि 4 डायस्टेरियोमर्स. म्हणजे आपल्याला जर म्हणलं याच्यामध्ये हा जो मॉलिक्यूल आहे 2 ब्रोमो 3 ब्रोमो मध्ये इनॅन्शियोमेरिक पेअर्स किती, 2. आपला जर क्वेश्चन आला तर आपण काय म्हणणार, इनॅन्शियोमेरिक पेअर्स. हे जे आहे याच्यामध्ये जर आपल्याला विचारले इनॅन्शियोमेरिक पेअर्स, इनॅन्शियोमेरिक पेअर्स, तर आपण आन्सर काय देणार आहे 2, की इनॅन्शियोमेरिक पेअर्स किती मिळाले आपल्याला 2. आणि आपल्याला विचारला पेअर्स ऑफ डायस्टेरियोमर्स, पेअर्स ऑफ डायस्टेरियोमर्स, तर आम्ही म्हणणार डायस्टेरियोमरच्या पेअर किती मिळाल्या आपल्याला 4, बरोबर. याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला MCQ मध्ये विचारतील ते, किंवा 2 ब्रोमो 3 क्लोरोब्युटेनच्या इनॅन्शियोमेरिक पेअर्स कोण, पेअर आहे, ही एक पेअर, ही एक पेअर, 2. आणि डायस्टेरियोमर्स म्हणजे नॉन मिरर इमेजेस 1 आणि हा, ह्यांनी एक पेअर बनवली, 1 आणि हा, ह्यांनी दुसरी पेअर बनवली, हा आणि हा तिसरी पेअर, हा आणि हा चौथी पेअर. का तर 1 आणि 3 कोण आहेत, नॉट मिरर इमेजेस, डायस्टेरियोमर्स. इथं लिहिलंच आहे बघ, 1 2 3 4. ह्या काय डायस्टेरियोमिक पेअर, डायस्टेरियोमिक हे डायस्टेरियोमर्स आहेत, त्याच्या पेअर्स आहेत. नमस्कार.